नमस्कार मित्रांनो, लेसन नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपेन्शन ऑफ स्क्वेअर्स या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 52 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सपेन्शन अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म. 201 ए क्यूब बी क्यूब या एक्सपेन्शनचं आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. फॅक्टरायझेशन करण्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला वापरायचे आहेत, ज्या आपण 5th आणि 6th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. 2, 0 आणि 1 हे जे डिजिट आहेत त्या तिन्ही डिजिटचं ॲडिशन येते 3. त्यामुळे 201ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चंट येतो 67 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 201. हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत, त्यामुळे आणखी या ठिकाणी फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाहीत. पुढे आहे ए क्यूब, म्हणजेच एचं आपल्याला 3 वेळा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर बी क्यूब, म्हणून बीचं देखील आपण 3 टाइम मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 91 XYT स्क्वेअर. 91ला या ठिकाणी 7ने आपण डिवाइड करू शकतो. 7ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला क्वेश्चंट मिळेल 13. 13 7 जा 91. हे दोन्ही प्राइम फॅक्टर्स आहेत. पुढे x इंटू वाय टी स्क्वेअर. टी स्क्वेअर असल्याने इथे आपण टीचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पुढील एक्झाम्पल 24 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. प्रथम आपल्याला 24चे फॅक्टर्स घ्यायचे आहेत. 24च्या युनिट प्लेसला 4 आहे, त्यामुळे ते 2 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो. 2 ने डिवाइड केल्यानंतर क्वेश्चंट मिळेल 12. 12 2 जा 24. या फर्स्ट स्टेपमध्ये असलेला जो प्राइम फॅक्टर आहे 2, तो आपण सेकंड स्टेपमध्ये तसाच घेतलेला आहे. त्यानंतर 12चे फॅक्टर्स आपल्याला घ्यायचे आहेत. 12ला देखील 2 ने डिवाइड करता येतं. 2 6 जा 12. सेकंड स्टेपमध्ये असलेले जे प्राइम फॅक्टर्स आहेत 2 आणि 2, हे दोन्हीही आपण थर्ड स्टेपमध्ये तसेच घ्यायचे आहेत. 2 इंटू 2. आता 6चे फॅक्टर्स घेताना 6ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणून इथे पुन्हा एकदा 2 आलेले आहेत. 2 3 जा 6. आता या थर्ड स्टेपमध्ये असलेले जे फॅक्टर्स आहेत हे सगळे प्राइम फॅक्टर्स आहेत. त्यानंतर ए स्क्वेअर, म्हणून इथे ए इंटू ए असं मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. बी स्क्वेअर, त्यामुळे बीचं देखील इथे 2 वेळा आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. याप्रमाणे इथे आपल्याला सर्व फॅक्टर्स मिळतात. पुढील जे एक्झाम्पल आहे टी आर स्क्वेअर एस क्यूब. त्याचे फॅक्टर्स लिहिताना टी इंटू आर स्क्वेअर, त्यामुळे आरचं आपण इथे 2 वेळा मल्टिप्लिकेशन करणार आहोत. एस क्यूब, त्यामुळे इथे एसचं 3 टाइम मल्टिप्लिकेशन होणार आहे.